परमेश्वराची स्तुती असो। आज पुन्हा एक वार परमेश्वराने त्याचं वचन ऐकण्याची संधी तुम्हाला आणि मला देऊ केलेली आहे। आणि आज जो संदेश तुम्ही आणि मी ऐकणार आहे त्या संदेशाचं शीर्षक आहे परमेश्वराचे मंदिर सोडू नका। डू नॉट forsake द हाऊस ऑफ गॉड। परमेश्वराचे मंदिर सोडू नका। यासाठी आपण वचन वाचणार आहोत। निर्गमनाचं पुस्तक याचा 20वा अध्याय वचन 8 ते 11। निर्गम 20 एक्झोडस चॅप्टर 20 वर्सेस 8 to 11। शब्बात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ। 6 दिवस श्रम करून आपले सर्व कामकाज कर, पण सातवा दिवस तुझा देव परमेश्वर याचा शब्बात आहे, म्हणून त्या दिवशी कोणतेही कामकाज करू नको। तू, तुझा मुलगा, तुझी मुलगी, तुझा दास, तुझी दासी, तुझी गुरेढोरे व तुझ्या वेशींच्या आत असलेला उपरी यांनीही करू नये, कारण 6 दिवसात परमेश्वराने आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील सर्व काही निर्माण केले आणि 7व्या दिवशी विसावा घेतला, म्हणून परमेश्वराने शब्बात दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला। या ठिकाणी शब्बात दिवस पवित्रपणे पाळण्याकरिता आपल्याला सांगण्यात आलेला आहे। तर मला तुम्हाला सांगू द्या की या जगामध्ये तुम्ही आणि मी जगत असताना या पिढीकडे सर्व गोष्टींसाठी वेळ आहे। काम करण्यासाठी, नोकरी करण्यासाठी आमच्याकडे वेळ आहे, मनोरंजनासाठी आमच्याकडे वेळ आहे, सोशल मीडिया, इंटरनेटसाठी आमच्याकडे वेळ आहे, शॉपिंग करण्यासाठी, खरेदी विक्री करण्यासाठी आमच्याकडे वेळ आहे, खेळ खेळण्यासाठी आमच्याकडे वेळ आहे। पण असं झालेलं आहे की आजकाल आमच्याकडे देवासाठी वेळ नाही। आणि म्हणून एक अशी पिढी आता वाढत आहे किंवा अशी पिढी उठलेली आहे ज्यांना चर्च म्हणजे एक पर्याय वाटतो, ज्यांना आराधना हे छंद वाटतो आणि शब्बात दिवस हा दुसऱ्या दिवसांसारखा फक्त एक दिवस आहे असं त्यांना वाटतं। आणि म्हणून आज पुष्कळ विश्वासणारे असे आहेत की ते म्हणतात मला आराधना करायची गरज नाही किंवा मी आराधना माझ्या घरामधून मी करू शकतो। या आठवडे मी फार बिझी आहे, फार व्यस्त आहे आणि मला चर्चला जाण्यासाठी वेळ नाही। काही लोक असे म्हणतात की मला आज चर्चला जायला वाटतच नाहीये आणि म्हणून मी चर्चला जाणार नाही। पण मला तुम्हाला सांगू द्या, देवाचं मंदिर, देवाचं जे घर आहे ते अजूनही फार महत्वाचं आहे। शब्बात अजूनही तुमच्या आणि माझ्यासाठी महत्वाचा आहे। आठवड्याची आराधना अजूनही तुमच्या आणि माझ्यासाठी महत्वाची आहे। आणि म्हणून मला तुम्हाला सर्वप्रथम हे सांगू द्या की शब्बात दिवसाची स्थापना परमेश्वराने केलेली आहे। जर का आपण उत्पत्ती 2 वाचलं, जेनेसिस चॅप्टर 2, उत्पत्ती 2 याचं 2रं आणि 3रं वचन जर का आपण काढलं तर त्यामध्ये वचन म्हणतं की देवाने केलेले आपले काम 7व्या दिवशी संपवले। केलेल्या सर्व कामापासून त्याने 7व्या दिवशी विसावा घेतला। देवाने 7वा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला, कारण सृष्टी निर्माण करण्याचे काम संपवून त्याने त्या दिवशी विसावा घेतला। परमेश्वर थकला होता म्हणून परमेश्वराने विसावा घेतलेला नाहीये, पण परमेश्वराने विसावा यासाठी घेतला की मानवासाठी त्याला एक दैवी नमुना स्थापन करायचा होता। आणि म्हणून इस्रायल राष्ट्राच्या अगोदर किंवा नियम येण्याच्या अगोदर किंवा मोशे येण्याच्या अगोदर परमेश्वराने शब्बाताची स्थापना केलेली आहे। आणि शब्बात दिवस हा फक्त एक यहुदी प्रथाच नाहीये, तर शब्बात दिवस जो आहे
तो निर्मितीचं तत्व आहे. आणि म्हणून तुम्ही आणि मी या कृती केंद्रित जगामध्ये जगत असताना विसाव्यासाठी वेळ नाही असं तुम्ही आणि मी कधीही आम्ही म्हणू नये. कारण देवाने जे आहे तो विसाव्यासाठी एक योग्य दिवस आणि एक बरोबरचा दिवस जो आहे तो निवडलेला आहे. आणि जर का कामापासून देवाने स्वतः विश्रांती घेतली, विसावा घेतला, तर तुम्हाला आणि मला सुद्धा विसावा घेण्याची गरज आहे. कारण ज्या वेळेस आम्ही विसावा घेतो त्यावेळेस आमचं शरीर, आमचं मन जे आहे ते फ्रेश होतं, आम्ही रिफ्रेश होतो, ताजेतवाने आम्ही होतो. आणि म्हणजे सर्व जे काही आम्ही कामकाज केलेलं आहे त्यापासून आम्हाला त्या आठवड्याच्या त्या शेवटच्या दिवशी आम्हाला विसावा मिळण्याकरिता परमेश्वराने या शब्दाची नेमणूक केलेली आहे किंवा शब्द स्थापित केलेला आहे. आणि मग देवाने काय केलेलं आहे, त्याच्यामध्ये एक लयबद्धता किंवा त्याच्यामध्ये एक तालबद्धता जी आहे ती मानव जीवनासाठी त्यांनी घालून दिलेली आहे. म्हणजे काम करा आणि विसावा घ्या, श्रम करा आणि मग देवाची आराधना तुम्ही करा. उत्पादकता, प्रोडक्टिव्हिटी तुमच्यामध्ये दिसू दे आणि त्यानंतर तुमचं नवीनीकरण, नूतनीकरण जे आहे ते होऊ दे. तर अशा प्रकारची लयबद्धता परमेश्वराने तुम्हाला आणि मला घालून दिलेली आहे. आणि मग जर का अशा प्रकारचं शब्दाच्या लयाविना जर का आमचं जीवन असेल तर आमचं जीवन अस्वस्थ बनणार आहे, आमचं जीवन अनारोग्यकारक असं ते बनणार आहे. आणि म्हणून नेहमी आम्ही हे लक्षात ठेवावं की परमेश्वराने शब्दाची स्थापना केलेली आहे. एवढंच नव्हे तर शब्द पाळण्याची आज्ञा परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलेली आहे. गॉड कमांडेड द सॅबथ. आणि देवाने तुम्हाला आणि मला फक्त शब्द पाळण्याची सूचना दिलेली नाहीये किंवा त्याने तुम्हाला आणि मला ऍडवाइस किंवा सल्लाच फक्त दिलेला नाहीये, तर त्याने तुम्हाला आणि मला आज्ञा घालून दिलेली आहे. आणि म्हणून या निर्गम 20:8 मध्ये आपण वाचतो की शब्द दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ असं म्हटलेलं आहे. ज्या वेळेस परमेश्वराने मोशेला 10 आज्ञा दिल्या, त्या 10 आज्ञांपैकी ही एक आज्ञा देवाने त्याला दिलेली आहे. आणि या आज्ञेमध्ये म्हटलेलं आहे की शब्द दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ. या ठिकाणी देव असं म्हणत नाही की तुला सोयीस्कर वाटलं तर तू शब्द दिवस पाळ असं म्हटलेलं नाही, किंवा तुझ्या वेळापत्रकामध्ये कुठेतरी वेळ आहे, एक रिकामा वेळ आहे, त्यावेळेस तू शब्द पाळ असं देवाने म्हटलेलं नाही. किंवा ज्या वेळेस तू थकला नसशील त्यावेळेस तू शब्द पाळ असं देव म्हटलेला नाही. तर देवाने ही एक आज्ञा जी आहे ते तुम्हाला आणि मला दिलेली आहे. आणि या शब्द दिवशी मानव जातीने त्यांचा संपूर्ण वेळ जो आहे ते देवाची आराधना करण्यामध्ये आणि त्या आठवड्याचा विसावा घेण्याकरिता त्यांनी हा शब्द दिवस जो आहे तो घालवला पाहिजे. आता देवाने आज्ञा तुम्हाला आणि मला केलेली आहे. का ही आज्ञा देवाने तुम्हाला आणि मला शब्दाची दिलेली आहे? कारण जर का आम्ही प्रभूमध्ये विसावा किंवा परमेश्वरामध्ये विसावा घ्यायचं जर का आम्ही बंद केलं तर आम्ही स्वतःवरती विश्वास ठेवायला लागू. जर का आम्ही नियमितपणे देवाची आराधना करण्याकरिता जर का आम्ही आलो नाही तर हळूवारपणे आमचं हृदय जे आहे ते देवापासून दूर होत जाणार, आम्ही देवापासून अंतरले जाणार. आणि म्हणून देव या ठिकाणी म्हणत आहे की शब्दाची आठवण कर आणि पवित्रपणे तो पाळ किंवा त्या दिवसाला तू पवित्र ठेव असं म्हणण्यात आलेलं आहे. कारण ज्या वेळेस देवाचे लोक देवाचा आदर करण्याचं बंद करतात तेव्हा त्यांचं हृदय देवाच्या प्रती थंड होऊन जातं, त्यांचं प्रार्थना जीवन जे आहे ते कमकुवत होतं आणि त्याच बरोबर देवाप्रती जी त्यांची आवड आहे ती आवड सुद्धा
कमी होत जाते आणि त्यांचा प्राधान्यक्रम जो आहे तो बदलतो. म्हणजेच की देवाला प्रथम स्थान देण्याऐवजी आम्ही इतर गोष्टींना प्रथम स्थान आम्ही देत राहतो. आणि म्हणून परमेश्वराने शब्बात पाळण्याची आज्ञा तुम्हाला आणि मला यासाठी दिलेली आहे की आम्ही त्याच्यामध्ये विसावा घ्यावा. त्या दिवशी आम्ही त्याच्यावरती त्याची आराधना आम्ही करावी आणि आम्ही त्याच्या अधिक जवळतेमध्ये आम्ही राहावं. त्याचबरोबर शब्बात जो आहे तो तुमच्या आणि माझ्या फायद्यासाठी परमेश्वराने तो बनवलेला आहे. मार्क 2:27 मध्ये म्हटलेलं आहे. मार्क चॅप्टर 2 वर्स 27. मार्क 2:27 मध्ये देवाचं वचन म्हणतं, आणखी तो त्यांना म्हणाला, शब्बात मनुष्यांसाठी झालेला आहे, मनुष्य शब्बातासाठी झालेला नाही. या ठिकाणी वचन तुम्हाला आणि मला स्पष्ट सांगतं की शब्बात मनुष्यांसाठी झालेला आहे, मनुष्य शब्बातासाठी झालेला नाही. म्हणजे देवाने एक तरतूद तुमच्या आणि माझ्यासाठी करून ठेवलेली आहे. शब्बात हा देवाने त्याच्या प्रेमाने केलेला हा पुरवठा आहे. शब्बात हे तुम्हाला आणि मला दिलेलं एक दान आहे. हे काही धार्मिक बंधन नाही, हे काही तुमच्या आणि माझ्यावरती ओझं लादलेलं आहे असं नाही, किंवा याच्यामध्ये कायदेशीरपणा देखील नाही. पण देव काय म्हणतो की मला माहित आहे तुम्हाला विसाव्याची गरज आहे. देव म्हणतो मला माहित आहे तुम्हाला नूतनीकरणाची गरज आहे. देव हे देखील म्हणतो की मला माहित आहे तुम्हाला ताजतवाना होण्याची गरज आहे. आणि म्हणून काही लोक जे आहेत आपल्यामध्ये थकलेले असतात, कारण ते दररोज काम करतात आणि कधीही ते देवामध्ये विसावा घेत नाहीत. आणि ते व्यस्त असल्या कारणाने आध्यात्मिकरित्या ते सुकून गेलेले आहेत. ते कामामध्ये सक्रिय आहेत पण ते रिक्त आहेत, रिकामे असे आहेत. ते हालचाल करतात, ते हलतात, चालतात, फिरतात, पण त्यांचं नूतनीकरण झालेलं नाही. कारण त्यांनी देवासाठी कधीच त्यांनी वेळ काढलेला नसतो, किंवा देवासाठी त्यांच्याकडे थोडा वेळ असतो. आणि थोडाच वेळ ते देवाच्या सानिध्यामध्ये घालवतात, म्हणून त्यांचा आत्मा जो आहे तो भुकेला राहतो. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की शब्बात दिवस जो आहे तो देवाने तुमच्या आणि माझ्या फायद्यासाठी तो बनवलेला आहे. कारण देव तुम्हाला आणि मला शारीरिकरित्या आणि आध्यात्मिकरित्या तो तुम्हाला आणि मला पुनर्संचयित तो करतो. ज्यावेळेस आम्ही थोडा वेळ विसावा घेण्यासाठी आम्ही काढतो, तर या शब्बात दिवशी आम्ही आमचं लक्ष त्या देवावरती केंद्रित करतो. आणि त्यावेळेस विसाव्याच्या वेळेस आमच्या शरीराला विसावा हा मिळतो. प्रत्येकाच्या शरीराला विसाव्याची गरज आहे. आणि मग आठवडाभर आम्ही काम केल्यानंतर एक दिवस आमच्या शरीराला विसावा मिळावा म्हणून परमेश्वराने या शब्बाताची स्थापना केलेली आहे. त्याच प्रकारे भरपूर ताणतणावातून तुम्ही आणि मी जातो. दबावापासून आम्हाला दूर राहण्याकरिता, आमचं मानसिक नूतनीकरण होण्याकरिता परमेश्वराने काय केलेलं आहे, तुम्हाला आणि मला हा शब्बात दिवस देऊ केलेला आहे. त्याचप्रमाणे आत्मिक ताजतवाना होण्याकरिता परमेश्वराने हा शब्बात दिवस तुम्हाला आणि मला देऊ केलेला आहे. कारण या दिवशी देवावरती आम्ही लक्ष केंद्रित केल्यामुळे आमचा आत्मा काय होतो, नवीन होतो. आमच्या आत्म्याचं नवीनीकरण हे होतं. आणि एवढंच नव्हे तर आमच्या कुटुंबामध्ये मजबूती येते. कारण एकत्रित येऊन ज्या वेळेस एक कुटुंब म्हणून एकत्रित येऊन आम्ही आराधना करतो, त्यावेळेस आम्ही आत्मिकरित्या आम्ही मजबूत होतो. म्हणजे आम्ही विश्वासामध्ये मजबूत होतो, प्रार्थनेमध्ये आम्ही मजबूत होतो आणि देवाच्या वचनामध्ये आम्ही मजबूत होतो. आणि म्हणून दर आठवडे चर्चमध्ये जाणं ही देवाची योजना आहे. दर आठवडी चर्चमध्ये जाणं ही देवाची योजना आहे. इब्री 10
24 आणि 25 मध्ये देवाचं वचन काय म्हणतं पहा. Hebrews chapter 10 verses 24 and 25. आणि प्रीती व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकास बोध करावा आणि तो दिवस जस जसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तस तसा तो अधिक करावा. हालेलुया. या ठिकाणी तुम्हाला आणि मला जे आहे ते सांगितलेलं आहे की आम्ही ज्या वेळेस आम्ही एकत्र येतो त्या वेळेस आम्ही काय केलं पाहिजे, सत्कर्मे केली पाहिजे, एकमेकाला आम्ही उत्तेजन दिलं पाहिजे आणि एकमेकांकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे आणि आमचं एकत्र येणं आम्ही कधीही सोडून देऊ नये. कधीपर्यंत जोपर्यंत त्याचा दिवस येत नाही, म्हणजे तो दिवस जोपर्यंत येत नाही, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही एकत्र येणं हे कधीही सोडून देऊ नये. आणि म्हणून विश्वासणाऱ्यांना विशेषतः ही आज्ञा केलेली आहे की आम्ही नियमितपणे आम्ही एकत्र आलं पाहिजे. चर्चमध्ये आम्ही उपस्थित राहणं ही केवळ एक परंपराच नाही आहे किंवा बायबलनी ही एक परंपरा नाही आहे, पण बायबलनी दिलेली तुम्हाला आणि मला एक सूचना आहे. आणि म्हणून तुम्ही आणि मी जे आहे ते आम्ही एकत्र येणं कधीही आम्ही सोडू नये. कारण एकत्र येणं किंवा चर्चमध्ये उपस्थित राहणं ही मनुष्याची कल्पना नाही आहे, तर ही देवाची योजना आहे. आणि म्हणून आम्ही असं म्हणू नये की मी घरात बसून आराधना करू शकते, मग मला काय गरज आहे चर्चमध्ये जाण्याची. किंवा आपण असं नाही म्हणू शकत की घरामध्ये आम्ही प्रार्थना करू शकतो, मग चर्चला कशाला जायला पाहिजे. पण चर्चला जाणं किंवा एकत्रित येऊन सामुदायिक रित्या आम्ही आराधना ज्या वेळेस करतो त्यावेळेस ती आराधना फार सामर्थ्यशील अशी असते. आणि जेव्हा आम्ही विश्वासणारे म्हणून एकत्र येतो त्यावेळेस आमचा एकमेकांकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस एकमेकांमुळे आमचा विश्वास जो आहे तो वाढतो. एकत्र येण्यामुळे सामुदायिक रित्या आराधना केल्यामुळे आमच्यामध्ये आरोग्य सुद्धा वाहत राहतं. त्याचप्रमाणे सर्व प्रकारची बंधने जी आहेत ते सामूहिक आराधनेमध्ये तुटली जातात आणि तुम्ही आणि मी एकत्र चर्चला आल्यामुळे आम्ही वचनामध्ये सुद्धा वाढले जातो आणि आमच्यामध्ये पवित्र आत्मा जो आहे तो कार्य करतो आणि आम्ही प्रगतीकडे आम्ही जातो. ब्रेक थ्रूज आमच्या जीवनामध्ये मिळतात, आमची प्रगती ही होते. आणि ज्या गोष्टी एकांतात बसून प्रार्थना आणि आराधना केल्यामुळे जे आशीर्वाद आम्हाला मिळत नाहीत ते आम्हाला सामुदायिक एकत्र येण्यामध्ये आम्हाला ते सर्व आशीर्वाद मिळतात. आणि म्हणून एकत्र येणं किंवा चर्चमध्ये दर आठवड्याला जाणे ही मनुष्याची नव्हे तर ही देवाची योजना आहे. आणि म्हणून देवाचं वचन स्तोत्र 133:1 मध्ये म्हणतं, पहा बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे. हालेलुया. त्या ठिकाणी असं म्हटलेलं नाहीये की बंधूंनी एकट्याने राहणं म्हटलेलं नाहीये, पण ऐक्याने म्हणजे युनिटीमध्ये एकत्र एकमेकाच्या सोबतीने एकमेकाच्या संगतीमध्ये राहणं किती चांगलं आणि मनोरम आहे असं देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगतं. आणि म्हणून दर आठवडे आम्ही काय केलं पाहिजे, एकत्र जमलं पाहिजे. आम्ही एकत्र येऊन देवाची प्रीती एकमेकांना दाखवली पाहिजे आणि आम्ही सत्कर्मे करण्याकरिता एकमेकाला उत्तेजन दिलं पाहिजे. एकमेकांकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. एकमेकांना आम्ही देवाच्या वचनातून बोध केला पाहिजे आणि हे तोपर्यंत आम्ही केलं पाहिजे जोपर्यंत प्रभूचा दिवस येत नाही तोपर्यंत. आणि म्हणून कधी असं म्हणू नका की आज मला चर्चला जायची काय गरज नाही.
मी घरामध्ये बसून पण प्रार्थना करू शकते, मी घरामध्ये बसून ऑनलाईन मी मेसेज ऐकू शकते आणि मी घरामध्ये बसून मी आराधना करू शकते, असं न म्हणता दर आठवडी नियमितपणे आम्ही चर्चला गेलं पाहिजे. त्यानंतर जो शत्रू सैतान आहे तो तुम्हाला चर्च पासून दूर ठेवण्याची इच्छा तो बाळगून आहे आणि म्हणून सैतानाला तो चान्स तुम्ही देऊ नका. कारण सैतानाला, त्या दुष्ट आत्म्याला ठाऊक आहे की जर का त्याने तुम्हाला मंडळीच्या बाहेर जर का ठेवलं तर तुम्ही विश्वासामध्ये कमकुवत होत जाणार, आध्यात्मिकरित्या तुमचं अधपतन होणार हे त्याला ठाऊक आहे आणि तुम्ही जे आहे ते देवाविरुद्ध बंड करणार हे सैतानाला ठाऊक आहे आणि म्हणून तो तुम्हाला चर्च पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो. आणि मग जेव्हा आम्ही मंडळीपासून दूर राहतो, चर्च पासून दूर राहतो, त्यावेळेस आम्ही छोट्या छोट्या तडजोडी करायला सुरुवात करतो आणि मग एक रविवार चुकला की आम्ही काय म्हणतो, जाऊ दे तिकडं, एकच फक्त रविवार चुकलाय ना, पुढच्या आठवडी आम्ही चर्चला जाऊ. किंवा आम्ही संडेला उठतो, रविवारी सकाळी उठतो आणि मग आमचं शरीर थकलेलं असतं, आमची इच्छा होत नसते आणि मग आम्ही म्हणतो की जाऊ दे, आज चर्चला मी जात नाही कारण मी थकलेली आहे. किंवा चर्चमध्ये बसूनच काही संदेश ऐकायचा काय, घरामध्ये बसून सुद्धा आम्ही ऑनलाईन संदेश बघू शकतो. किंवा आम्ही असं म्हणतो की ह्या आठवडी राहू दे, पुढील आठवडी जाता येईल. आणि असं थोडं थोडं करून काय होतं, आम्ही जेव्हा मंडळीला टाळतो, एकत्र येण्यासाठी टाळतो, त्यावेळेस पवित्र आत्म्याची जी आग आमच्यामध्ये असते ती हळूहळू विझू लागते. देवाच्या वचनासाठी जी तहान भूक आमच्यामध्ये असते ती देखील हळूहळू मरू लागते. आमचा विश्वास जो आहे तो कमकुवत होत जातो. आणि म्हणून आम्हाला काय करायचं आहे, या शत्रू सैतानाला आम्हाला वाव द्यायचा नाही. दर आठवडी रविवारी आम्हाला त्या शत्रू सैतानाबरोबर अधिक कठोरपणे आम्हाला त्याच्या बरोबर लढा द्यायचा आहे. कोणत्याही प्रकारे अशा प्रकारचा विचार आमच्या मनात आला की चर्चला जायचं नाही, तर आम्ही त्या सैतानाला येशूच्या नावामध्ये धमकवायचं आहे आणि त्याला आम्ही सांगायचं आहे की किती जरी हे कठीण असेल माझ्यासाठी आज चर्चला जाणं, तरी देखील मी जाणारच आहे. आणि सैतान जो आहे ना, इतर कुठल्याही आठवड्याच्या दिवसामध्ये इतका तुम्हाला भुरळ घालायचा प्रयत्न करत नाही जितका रविवारी सकाळी तो करतो आणि चर्चला जाण्यापासून तो तुम्हाला रोखतो. आणि जर तुम्ही चर्चला गेला नाही, जर का तुम्ही देवाच्या वेदीपासून जर का त्या सैतानाने तुम्हाला दूर ठेवलं, तर तो तुमच्या सामर्थ्यापासून तुम्हाला वेगळं करू शकतो. आणि म्हणून त्या सैतानाला तुमच्या जीवनामध्ये काहीही ढवळाढवळ करायला देऊ नका, कारण तो त्याची इच्छा आहे तुम्ही चर्च पासून, देवापासून आणि विश्वासणाऱ्यांपासून तुम्ही दूर राहावं. त्यानंतर आम्हाला ठाऊक आहे की आमचं एकत्र येण्यामध्ये काय आहे, शक्ती आहे. आणि स्तोत्रसंहिता 122 वचन 1 मध्ये म्हटलेलं आहे, Psalms 122 verse 1, आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला. हे दावीद राजा लिहित आहे. तो म्हणत आहे की परमेश्वराच्या घराकडे जाऊ असं ज्यावेळेस त्याला सांगण्यात आलं त्यावेळेस त्याला आनंद वाटलेला आहे. तो असा म्हणाला नाही की ज्या वेळेस मला त्यांनी सांगितलं की आपण परमेश्वराच्या घराकडे, परमेश्वराच्या मंदिराकडे जाऊया, त्यावेळेस मला त्रास झाला, असं दावीद म्हणत नाही. तो असंही म्हणत नाही मला सक्ती करण्यात आली, किंवा तो म्हणत नाही की मी राजा असून, मी खूप व्यस्त असून मला असं सांगण्यात आलं की आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊया, त्यावेळेस मला ती गोष्ट आवडली नाही, असं दावीद म्हणाला नाही. पण त्याच्या उलट तो काय म्हणतो,
की मला आनंद झालेला आहे. हालेलुया. का त्याला आनंद झालेला आहे माहिती आहे? कारण देवाच्या घरात मंदिरात गेल्यामुळे दुर्बळांना त्या ठिकाणी शक्ती मिळते. आणि म्हणून जे दुर्बळ आहेत, जे अशक्त आहेत, त्यांना जर का शक्ती संपादन करायची असेल तर त्यांनी देवाच्या मंदिरात, देवाच्या घरात त्यांनी गेलं पाहिजे. देवाच्या घरामध्ये अंतकरणाने तुटलेल्या लोकांना आशा ही प्राप्त होते. त्या ठिकाणी दुःखितांना बरं करण्यात येतं. आणि जे वेगवेगळ्या प्रकारच्या सैतानाच्या बंधनामध्ये आहेत त्या सर्वांना बंधनांमधून मुक्त केलं जातं. जे बंधनामध्ये आहेत त्यांना सुटका मिळते. जे थकलेले आहेत त्यांना ताजतवाना केलं जातं. आणि म्हणून आम्हाला चर्चमध्ये जाणं गरजेचं आहे. या सर्व गोष्टी जर का आम्हाला प्राप्त करून घ्यायच्या असेल, आम्हाला जर शक्ती पाहिजे, आम्हाला जर का आशा पाहिजे, आम्हाला जर का आरोग्य पाहिजे असेल, किंवा बंधनातून सुटका पाहिजे असेल, किंवा आम्हाला एक ताजा अभिषेक देवाचा पाहिजे असेल, तर आम्ही देवाच्या मंदिरामध्ये आम्ही गेलं पाहिजे. कारण एक भक्ती तुमचं आणि माझं जीवन बदलू शकते. एक संदेश तुमचं आणि माझं भविष्य बदलू शकतं. एक देवाकडूनचा स्पर्श जो आहे तो तुम्हाला आणि मला परिवर्तित करू शकतं. तुमचं आणि माझं जीवन पूर्णपणे रूपांतर करू शकतं. आणि म्हणून आम्हाला एकत्र मंदिरामध्ये येणं फार गरजेचं आहे. ज्या वेळेस आम्ही एकत्र मंदिरामध्ये येतो त्यावेळेस आमच्या कुटुंबाला सुद्धा समजतं की आम्ही देवाच्या मंदिराचा, देवाच्या घराचा आम्ही आदर करतो. पहा, ज्या वेळेस आम्ही कुटुंबामध्ये एकत्र असतो आणि आम्ही चर्चला जाणं या गोष्टीला आम्ही ज्या वेळेस प्राधान्य देतो त्यावेळेस आमच्या लेकरांना सुद्धा समजतं की चर्च हे फार महत्वाचं आहे. चर्चला जाणं फार महत्वाचं आहे. कारण पालकांना लेकरं पाहत असतात. आणि म्हणून चर्च जे आहे किंवा मंडळीला जाणं, मंदिरामध्ये जाणं कधीही तुमच्या आणि माझ्यासाठी पर्याय असू नये. मग त्यांना काय वाटतं की चर्चने आपला काहीही संबंध नसल्यासारखं त्या लेकरांना वाटतं. जर का तुम्ही इतर गोष्टींना अधिक महत्व दिलं, खेळाला अधिक महत्व दिलं, कामाला अधिक महत्व दिलं आणि त्या दिवशी चर्चला जाण्याचं टाळलं तर त्या लेकरांना पण काय वाटतं की खेळ अधिक महत्वाचा आहे, काम करणं, पैसा मिळवणं हे अधिक महत्वाचं आहे. आराधनेला जर का आम्ही महत्व देत नाही आणि तर लेकरांना सुद्धा समजतं की आराधनेपेक्षा पैशाला अधिक महत्व आहे. आणि म्हणून आम्ही देवाला जो आहे तो आम्ही वेळ दिला पाहिजे. फक्त आमचा उरलेला वेळ जो आहे तो देवासाठी आम्ही काढून ठेवला नाही पाहिजे. पण दर आठवडी आम्ही लेकरांना सुद्धा आम्ही सांगितलं पाहिजे की हा दिवस शाबाताचा दिवस आहे, हा दिवस देवाचा दिवस आहे. तर देवाच्या मंदिरामध्ये जाणं फार महत्वाचं आहे. तिथे जाऊन स्तुती आणि आराधना करणं फार महत्वाचं आहे. विश्वासणाऱ्यांच्या सहभागितेमध्ये जाणं फार महत्वाचं आहे. आणि अशा प्रकारे जर का आम्ही लेकरांना सुद्धा जर सांगितलं तर आम्ही जसं यहोशवा म्हटला, मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. तर अशा प्रकारचा आध्यात्मिक वारसा जो आहे तो तुम्ही आणि मी त्या आध्यात्मिक वारशाची आम्ही स्थापना करू शकतो. आम्ही जर का चर्चला जाणं हे महत्वाचं समजलं तर आमची लेकरं सुद्धा चर्चला जाणं हे महत्वाचं समजणार आहे. हालेलुया. आणि मग आमचा खरा शाबात विसावा कोण आहे? तर आमचा खरा शाबात विसावा प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि मत्तय 11:28 वचन, मॅथ्यू 11:28 या ठिकाणी तो म्हणतो की अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या
म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. हालेलुया. शब्बात हा एका दिवसाहून अधिक आहे आणि तो शब्बात एका व्यक्तीला निर्देशित करतो. आणि तो व्यक्ती कोण आहे? तर तो व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून खरा विसावा आम्हाला सुट्टीला गेल्यानंतर आम्हाला मिळत नाही, किंवा खरा विसावा आम्ही शांत झोप घेतल्यामुळे आम्हाला मिळतो असं नाही. तर खरा विसावा आम्हाला ख्रिस्तामध्ये आम्हाला मिळतो. जरी तुम्ही आणि मी 10 तास 12 तास जरी आम्ही झोप घेतली, तरी झोपेतून उठल्यानंतर आम्ही दबावाखाली असतो, तरी देखील आम्ही ओझ्याने वाकलेले असे असतो. पण एक क्षण आम्ही ज्या वेळेस देवाच्या उपस्थितीमध्ये घालवतो, त्यावेळेस पूर्णपणे आमच्या आत्म्याला ताजतवाना केलं जातं. आणि म्हणून शब्बात प्रभू येशू ख्रिस्त हाच आमचा खरा शब्बात आहे, हे आम्ही जाणून घेतलं पाहिजे. आणि दर रविवारी आम्ही त्याच्याकडे आलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आम्ही विसावा घेतला पाहिजे. त्याच्या उपस्थितीमध्ये आमचं सर्व कष्ट, आमचा सर्व भार जो आहे तो काढला जातो. आमचं सर्व ओझं दूर केलं जातं आणि तुम्हाला आणि मला त्याच्यामध्ये विसावा हा मिळतो. आणि मग प्रश्न हे आहेत की तुम्ही पवित्र गोष्टींबाबत निष्काळजी झाला आहात का? तुम्ही उपासनेला ऐच्छिक मानले आहेत का? तुम्ही संस्कृतीला तुमच्या परमेश्वराप्रती असलेल्या निष्ठेवर प्रभाव टाकू दिला आहे का? आज परमेश्वर तुम्हाला आणि मला पुन्हा त्याच्या वचनातून सांगत आहे की शब्बात दिवसाची आठवण कर. प्रभूच्या दिवसाचा सन्मान करण्याकडे परत वळण्याची वेळ आलेली आहे. देवाच्या घरावर किंवा देवाच्या मंदिरावर प्रेम करण्याची वेळ आलेली आहे आणि देवाकडे परत येण्याची वेळ आलेली आहे. निष्ठेने उपासना करण्याकडे परतण्याची वेळ ही आलेली आहे. आणि म्हणून परमेश्वराने हे वचन तुम्हाला आणि मला आज सांगितलेलं आहे. मग देवासाठी, देवाच्या घरासाठी, मंदिरासाठी जर का तुमची आवड थंडावलेली असेल, तर आज या वचनाच्या द्वारे तुम्ही पुन्हा एक वार ती आवड जी आहे ती निर्माण करा. कधीही देवाच्या मंदिरामध्ये जाण्याचं तुम्ही सोडून देऊ नका. तुमची वचनबद्धता, देवाच्या प्रती असणारी जी कमिटमेंट, ती जर का कमकुवत झाली असेल, किंवा तुमचं चर्च मधील उपस्थिती आता केवळ फक्त प्रासंगिक राहिली असेल, म्हणजे प्रसंगावरती अवलंबून झालेली असेल, तर आज ही वेळ आहे की परमेश्वर तुम्हाला पुन्हा सांगत आहे की प्रसंग आला, चांगलं काहीतरी तुमच्या जीवनामध्ये घडलं, किंवा जर का तुम्हाला दुःख आणि त्रास होत असेल, तरच देवाच्या मंदिरामध्ये जायचं असं तुम्ही करू नका. तर दर आठवडी नियमितपणे आम्हाला देवाच्या मंदिरामध्ये गेलं पाहिजे. आज हा तुमचा परत येण्याचा दिवस आहे. देव तुम्हा सर्वांना आणि मला देखील हे पाचारण करत आहे की देवाकडे, देवाच्या मंदिराकडे परत वळण्याकरिता तो तुम्हाला आणि मला सांगत आहे. पावित्र्यासाठी, शिस्त लावून घेण्यासाठी, देवाची आराधना करण्यासाठी, देवाबरोबरची वचनबद्धता पाळण्याकरिता तो पुन्हा आपल्याला त्याच्या घरी येण्यासाठी पाचारण करत आहे. आणि म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं की या संदेशाचं शीर्षक काय आहे की परमेश्वराचे मंदिर सोडू नका. हालेलुया. तर परमेश्वराचं मंदिर हे सोडू नका ही माझी पण तुम्हाला विनंती आहे. सर्व गोष्टीसाठी आपल्याकडे वेळ असतो, पण देवासाठी वेळ नसतो. अशा प्रकारची ही नवीन पिढी झालेली आहे, किंवा जगामध्ये आजकाल अशा प्रकारचे लोक आहेत ज्यांना देवासाठी वेळ नाही. तर किती जरी तुम्ही या जगामध्ये व्यस्त असला, कामामध्ये व्यस्त असला, तरी नेहमी लक्षात ठेवा की परमेश्वराने शब्बात दिवसाची स्थापना मनुष्यासाठी केलेली आहे, तुमच्या आणि माझ्यासाठी केलेली आहे. आणि तो शब्बात दिवस आम्हाला
पवित्रपणे पाळायचा आहे, म्हणजे त्याच्या पवित्र मंदिरामध्ये जायचं आहे, पवित्र लोकांच्या उपस्थितीमध्ये, पवित्र देवाच्या उपस्थितीमध्ये बसून आम्हाला त्याची स्तुती आराधना करायची आहे, त्याच्यापासून त्याचं वचन ऐकायचं आहे, त्याला धन्यवाद आम्ही द्यायचा आहे, त्याची प्रशंसा आम्हाला करायची आहे आणि वचनाच्या द्वारे जे काही तो आमच्या बरोबर त्या शब्दात दिवशी बोलतो ते आठवडाभर येणाऱ्या आठवड्यामध्ये ते पाळण्याचा आम्ही अधिक प्रयत्न करायचा आहे. आणि म्हणून परमेश्वराचं मंदिर कधीही सोडू नका ही माझी तुम्हास नम्र विनंती आहे. देव तुम्हा सर्वांना या वचनाच्या द्वारे आशीर्वादित करू. या आपण देवाला धन्यवाद देऊ, प्रार्थना करू. स्वर्गीय पित्या, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आज प्रभू दयाळू परमेश्वरा, तुझ्या वचनाच्या द्वारे तू आम्हाला पुन्हा एक वार आठवण करून दिलेली आहेस की परमेश्वराचं मंदिर आम्ही कधीही सोडू नये. होय प्रभू दयाळू परमेश्वरा, तुझ्या उपस्थितीमध्ये आल्यानंतर प्रभू तू आम्हाला आशीर्वाद देतोस, तू आम्हाला आत्मिकरित्या प्रभू तू आम्हाला ताजतवाना करतोस, आम्हाला पुनर्रचित करतोस, शारीरिक विसावा प्रभू तू आम्हाला देऊ करतोस, मानसिक स्वास्थ्य तू आम्हाला देऊ करतोस. या सर्व आशीर्वादांबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करीतो. प्रभू, कधीही आम्ही तुझ्या मंदिरामध्ये येण्यासाठी आम्ही कंटाळ करू नये, कधीही आम्ही त्या सैतानाचं ऐकून दे पित्या तुझ्या मंदिरापासून आम्ही दूर राहू नये, याकरिता तू आमचं सहाय्य कर अशी मी तुझ्याजवळ प्रार्थना आणि विनंती करीत आहे. देव पित्या, मंदिरामध्ये येऊन तुझे सर्व आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तू आम्हा सर्वांचं प्रभू तू मन आणि अंतकरण प्रभू त्यासाठी तू तयार कर. कोणत्याही प्रकारची कारण देत आम्ही घरामध्ये बसू नये, कोणत्याही प्रकारे प्रभू कारण देत प्रभू आम्ही मंदिराला येण्याचं सोडू नये. तर दाविदाप्रमाणे आम्ही म्हणावं की ज्या वेळेस देवाच्या मंदिरामध्ये जाण्याची वेळ आली त्यावेळेस आम्हाला आनंद वाटला. होय प्रभू, तुझ्या सानिध्यामध्ये येण्याकरिता आम्ही आनंदाने, उत्साहाने, उल्हासाने प्रभू आम्ही तुझ्या मंदिरामध्ये आम्ही हसत खेळत नाचत गात आम्ही तुझ्या मंदिरामध्ये यावं, तुझी भक्ती उपासना आराधना करावी आणि सर्व तू आमच्यासाठी राखून ठेवलेले आशीर्वाद आम्हाला मिळावेत असं तू दयेने आणि कृपेने कर. प्रभू, ऐकलेलं वचन प्रभू ते तू आम्हासाठी आशीर्वादाचं केलंस, आभार उपकार मानते. इथून पुढची वेळ तुझ्या हातामध्ये सोपवून देऊ. प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून तू ऐक पित्या. आमेन, आमेन.